पीएम किसान व नमो किसान जी योजना आहेत, दोघंही शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण योजना आहेत आणि या योजनेच्या निकषांमध्ये काही बदल होणार आहेत, तेच आज आपण थोडक्यात बघूयात. तर जी पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ₹6,000 व नमोचे देखील वार्षिक ₹6,000 हे मिळत असतात. महाराष्ट्र शासनाने देखील केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत पार्श्वभूमीवरती राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी ही सुरू केलेली आहे. तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व राज्याची नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेमध्ये शेतकऱ्यांचा समावेश होण्यासाठी शासनाने केंद्राकडे पाठपुरावा करत असल्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले आहे आणि या अंतर्गतच आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व राज्यातील नमो जी योजना आहे या दोघांमध्ये आता महत्त्वपूर्ण बदल होणार आहे. सारख्या कराराद्वारे लागवड योग्य जमिनीच्या दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतर म्हणजे विक्री झाल्यास ज्या व्यक्तीच्या नावावर जमीन हस्तांतरित झाली आहे, ती व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरणार नाही. कारण दिनांक 1 फेब्रुवारी 2019 रोजी अशी व्यक्ती जमीन मालकीची नव्हती. तसेच जमीन हस्तांतरित करणारी मूळ व्यक्ती जमीन मालक देखील या योजनेसाठी अपात्र ठरते. म्हणजेच 1 फेब्रुवारी 2019 नंतर जमीन खरेदी करणाऱ्यांना या योजनेचा लाभ देता येत नाही. तसेच ज्यांनी आपली सर्व जमीन विकली किंवा हस्तांतरित केली आहे, अशा व्यक्ती देखील योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरतात व या निकषांमध्ये बदल करावा व नवीन शेतकऱ्यांचा समावेश होण्यासाठी शासन केंद्राकडे प्रयत्न करत आहे, असे कृषी मंत्री भरणे यांनी सांगितले. यामुळे पीएम किसान योजनेअंतर्गत समावेश हा केंद्र शासनाच्या विद्यमान निकषानुसार करण्यात येत असून पात्रतेचा निर्णय केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच घेतला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. तर हेच होतं थोडक्यात आणि महत्त्वपूर्ण अपडेट. धन्यवाद.